इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान पाठ 4 धाराविद्युत आणि चुंबकत्व स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी खालील शब्दसमूहातील योग्य शब्द लिहा. चुंबकत्व 4.5 व्होल्ट 3.0 व्होल्ट. गुरुत्वाकर्षण विभवांतर विभव अधिक कमी 0 व्होल्ट. धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते याचे कारण गुरुत्वाकर्षण. एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स कमी विभव असलेल्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात. विद्युत घटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे विभवांतर होय. 1.5 व्होल्ट विभवांतराच्या 3 विद्युत घटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे. या बॅटरीचे विभवांतर 4.5 व्होल्ट इतके असेल. एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा तारेभोवती डॅश निर्माण करते. चुंबकत्व. प्रश्न दुसरा आहे, 3 कोरड्या विद्युत घटांची जोडणीच्या तारांनी बॅटरी करायची आहे. तारा कशा जोडाल ते आकृतीसह स्पष्ट करा. उत्तर या पद्धतीने आकृती असेल. पहिल्या घटाचे धनटोक दुसऱ्या घटाच्या ऋण टोकाला जोडावे. दुसऱ्या घटाचे धनटोक तिसऱ्या घटाच्या ऋण टोकाला जोडावे. उरलेले 2 टोक एक पहिल्याचे ऋण आणि तिसऱ्याचे धन हे बाह्य परिपथाला जोडतात. 3. एका विद्युत परिपथात एक बॅटरी व एक बल्ब जोडले असून बॅटरीत 2 समान विभवांतराचे घट बसविले आहेत. जर बल्ब प्रकाशित होत नसेल तर ते कशामुळे याचा शोध घेण्यासाठी कोणत्या तपासण्या कराल? उत्तर जर बॅटरीत 2 समान विभवांतराचे घट बसविले असतील आणि तरीही बल्ब प्रकाशित होत नसेल तर पुढील तपासण्या कराव्यात. 1. बॅटरीतील घट योग्य प्रकारे जोडले आहेत का ते पाहावे. 2. घट संपलेले किंवा निकामी तर नाहीत ना हे तपासावे. 3. जोडणीच्या तारा तुटलेल्या किंवा सैल तर नाहीत ना ते पाहावे. 4. परिपथातील कळ बंद आहे का ते तपासावे. 5. बल्ब जळलेला तर नाही ना हे पाहावे. सर्व जोडणी योग्य प्रकारे पूर्ण झाली आहे का ते तपासावे. प्रश्न 4. प्रत्येकी 2 व्होल्ट विभवांतराचे विद्युत घट खालील प्रमाणे बॅटरीच्या स्वरूपात जोडले आहेत. दोन्ही जोडण्यात बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल? उत्तर आकृतीमध्ये 3 विद्युत घट एकसर जोडणीमध्ये आहेत म्हणून एकूण विभवांतर 2 व्होल्ट अधिक 2 व्होल्ट अधिक 2 व्होल्ट बरोबर 6 व्होल्ट. उत्तर येईल 6 व्होल्ट. 2. आकृतीमध्ये 4 विद्युत घट एकसर जोडणीमध्ये आहेत म्हणून एकूण विभवांतर 2 व्होल्ट अधिक 2 व्होल्ट अधिक 2 व्होल्ट अधिक 2 व्होल्ट बरोबर 8 व्होल्ट. उत्तर येईल 8 व्होल्ट. 5. कोरड्या विद्युत घटाची रचना, कार्य व उपयुक्तता यांचे थोडक्यात वर्णन आकृतीच्या सहाय्याने करा. आकृती. उत्तर असेल रचना. कोरड्या विद्युत घटामध्ये जस्ताचे आवरण, कार्बन इलेक्ट्रोड, मॅंगनीज डायऑक्साइड विद्युत अपघटने व संरक्षक कवच असते. जस्ताचे आवरण हे ऋण अग्र असते. कार्बन कांडी हे धन अग्र असते. ZnCl2 व NH4Cl यांचा ओलसर लगदा विद्युत अपघटने म्हणून वापरतात. कार्य. विद्युत घटातील रासायनिक अभिक्रियामुळे धन व ऋण अग्रामध्ये विभवांतर निर्माण होते. त्यामुळे परिपथ पूर्ण झाल्यावर विद्युत प्रवाह वाहतो. उपयुक्तता. विजेरी भिंतीवरील घड्याळ, रेडिओ, खेळणी इत्यादी मध्ये वापरतात. हे हलके व सहज वाहून नेता येतात.
उभे, आडवे किंवा तिरपे कसेही ठेवता येतात. यांची साठवण कालमर्यादा अधिक असते. प्रश्न 6वा आहे, विद्युत घंटेची रचना व कार्य आकृतीच्या सहाय्याने वर्णन करा. उत्तर, आकृती विद्युत घंटा. रचना, विद्युत घंटेमध्ये पुढील भाग असतात. विद्युत चुंबक, लोखंडी पट्टी, टोला, संपर्क स्क्रू, कळ, विद्युत घट व जोडणीच्या तारा. तांब्याची तार लोखंडी गाभ्यावर गुंडाळलेली असते, त्यामुळे विद्युत चुंबक तयार होते. कार्य, कळ दाबल्यावर परिपथ पूर्ण होतो व विद्युत प्रवाह वाहू लागतो. विद्युत चुंबक चुंबकित होऊन लोखंडी पट्टीला आकर्षित करतो. पट्टीला जोडलेला टोला घंटेवर आदळतो व आवाज निर्माण होतो. त्याच वेळी संपर्क तुटल्यामुळे विद्युत प्रवाह बंद होतो. चुंबकत्व नष्ट झाल्यावर लोखंडी पट्टी पूर्वस्थितीत येते. पुन्हा संपर्क होऊन ही क्रिया वारंवार घडते व घंटा सतत वाजते.